तर मैत्रिणींनो, सध्या आहे ना माझा कबाडचे जुगाड चालू आहे घरामध्ये. तर मी काय करते, रोज 1 ते 1.5 तास आहे ना हे क्राफ्ट बनवायला देते. वालपुट्टीपासून आहे ना मी हे क्राफ्ट्स बनवलेले आहेत. मागच्या वर्षीच्या काही पंत्या होत्या माझ्याकडे, तर त्यांच्यापासून मी असे दिव्याचे स्टँड बनवले. त्यानंतर हे काही पॉट होते, त्यांना असा सिरेमिक लुक दिला, त्यावरती थोडंसं नक्षीकाम केलं आणि कलरिंग केलं. तर दिवाळीसाठी ना मला काहीतरी न्यू वस्तू पाहिजे होत्या, तर म्हटलं चला आपण असंच घरगुती काहीतरी कबाडचे जुगाड करू. आणि मी केला आणि तो सक्सेस झाला. खूप सुंदर वाटतात मैत्रिणींनो ह्या वस्तू. जर आपण ठरवलं ना तर करू शकतो. रोज दिवसभरातून आहे ना 1 ते 1.5 तास द्यायचा, जर खरोखर तुमच्याकडे वेळ असेल तर. त्यापासूनचा मिळणारा आनंद खूप वेगळा असतो. आणि त्या वस्तू आहे ना आपण जेव्हा जेव्हा बघतो ना तेव्हा एक वेगळेच तरंग आपल्या मनामध्ये उठतात. खूप छान वाटतं. तर मला तरी वाटतं जर तुमची अशी हॉबी असेल ना तर ती तुम्ही जपायला पाहिजे. मी तर जपते बाबा माझी हॉबी, मला खूप आवडतं. आणि त्यामुळे माझा वेळ पण कुठे जातो मला कळत नाही, किंवा निरर्थक विचार माझ्या मनात येत नाही. मी रंगांच्या सानिध्यामध्ये, ह्या क्राफ्टच्या सानिध्यामध्ये सर्व निगेटिव्ह एनर्जी नाही माझ्यापासून दूर ठेवते आणि नेहमी पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करते. तर ह्या मेणबत्त्या पण मी काल बनवल्या. ऑनलाईन काही आहे ना रॉ मटेरियल मागवलं होतं मी, आणि दिवाळीसाठी खूप साऱ्या मेणबत्त्या बनवून ठेवल्या. या अशा सर्व वस्तू बनवून ठेवल्या. तर माझा हा कबाडचे जुगाड तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, हा होता माझा मिनी ब्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू अगेन.